नारदजी महाराजांनी विचारलं, म्हटलं का हो महाराज, या भागवताचा महिमा एवढा का वाढला असेल, त्याचं कारण आम्हाला सांगा. कारण सांगतात, लक्षपूर्वक ऐका. ते म्हटले, भगवान श्रीकृष्ण परमात्माने जर धामाला जाण्याकरता निघाला त्यावेळेला उद्धवजी महाराज भगवंताच्या जवळ होते. उद्धवानं विचारलं, देवा तुम्ही आता निज धामाला जाणार आहात, आमच्यासारख्या भक्तांनी तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कुठे शोधायचं. मग भगवंतानं स्वतः सांगितलं, स्वकीयम यद भवे तेजा तच्च भगवते दधात तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद भागवतारणवम. मी माझं स्वतःचं तेज भागवतात ठेवणार आहे, म्हणून मला जर शोधायचं असेल तर श्रीमद भागवत पहा, मी तुम्हाला तिथे सापडेल. म्हणून भागवतामध्ये भगवान त्यांनी समाविष्ट झालेला आहे. भागवतमे भगवान समाया. म्हणून ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण ग्रंथ नसून हा प्रत्यक्ष भगवानच आहे. म्हणून भागवतामध्ये भगवान अशा पद्धतीनं राहतो आहे. हे दिव्यत्व त्यांनी भागवताचं आहे. म्हणून तेनेयम वाङ्मयीन मूर्ती. ही वाङ्मयीन मूर्ती आहे भगवंताची. प्रत्यक्षावर्तते हरे. प्रत्यक्ष श्रीहरी परमात्मा याच्यामध्ये वास्तव्य करतो. मग आपण काय केलं पाहिजे, सेवनात, श्रवणात, पाठात, दर्शनात पापनासिनी. आपण या भागवताची सेवा केली पाहिजे. भागवताची सेवा करायची म्हणजे काय, जशी घरी आईवडिलांची सेवा करतात, त्यांचे पाय दाबतात, असं बाजारात जाऊन त्यांनी भागवत ग्रंथ विकत आणायचा आणि आणल्यानंतर देवघरात नेऊन ठेवायचा आणि संध्याकाळच्या वेळी त्या भागवताला असं दाबायचं वरतून. याला सेवा म्हणतात का? तसं नाही हो महाराज. सेवा करणं म्हणजे काय, आता ही भागवत कथा सुरू आहे, आपण श्रवण करण्याकरिता आलेलो आहोत. इथं बाहेरून दुरून भक्त मंडळी उपस्थित आहेत. या सगळ्या भक्त मंडळींची सेवा करणं, बसायला जागा नाही जागा करून देणं, त्यांना तहान लागलेली आहे पाण्याची व्यवस्था करणं, त्यांना जेवायचे जेवणाकरिता पंगत अशा पद्धतीने वाढणं, त्यांना काय हवं नको आहे ते सगळ्या लोकांना त्यांनी चटाया उचलणं, इथं झाडून घेणं, ही सुद्धा सेवाच आहे महाराज. ज्याला ज्या पद्धतीची पडलेली सेवा करतील ती सेवा करावी. सेवनात सेवा जर केली तर पाप निवृत्त होतं. म्हणले महाराज ही कथा ऐकायला यायला टाईम भेटत नाही, तुम्ही म्हणता सेवा करा, कशी काय सेवा करायची. म्हणले मग ऐकायला वेळ भेटत नसेल, सेवा नसेल करता येत, निदान ऐकण्याकरता तर या सेवनात श्रवण करा. म्हणे पण ते 2-3 तास असतं, एवढा वेळ त्यांना आम्हाला बसता येत नाही. म्हणे मग असं करा, घरी जाऊन पाठ करा पाठात. अहो पण ते संस्कृतात आहे ना, कसं काय पाठ करायचा. म्हणजे जर सेवा करता येत नसेल, श्रवण करता येत नसेल, पाठ वाचता येत नसेल, नमस्कार तर करता येईल ना, दर्शन तर करता येईल ना. पण पवित्र असणारा भागवत ग्रंथ त्यांनी बाजारातून विकत आणावा, आपल्या घरामध्ये त्यांनी अशा पद्धतीतून तो ठेवावा. घरातून बाहेर आपलं काम करण्याकरिता ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला मस्तक भागवतावरती ठेवून त्याला नमस्कार करावा, त्याचं दर्शन घ्यावं. दर्शनात पापनाशिनी. नुसतं दर्शन जरी भागवताचं झालं तरी पण भागवत हे त्यांनी पाप घालव तेवढं श्रेष्ठत्व भागवताचं आहे. म्हणून त्यांनी सेवनात, श्रवणात, पाठात, दर्शनात पापनाशिनी अशी असणारी कथा आहे. या कथेचा महिमा सर्वत्र त्यांनी पसरला. भक्तिज्ञान वैराग्यांपर्यंत तो महिमा जाऊन त्यांनी पोहोचलेला आहे. पण भक्तिज्ञान वैराग्यांना फक्त निरोप मिळाला की सनकाधिक संत त्यांनी भागवत सांगणार आहेत आणि ते पण गंगेच्या काठावर सांगणार आहेत. भागवताचा निरोप मिळाला सुद्धा ज्ञान आणि वैराग्य त्यांनी तरुण झाले महाराज. आणि घाईघाईनं त्यांनी कथेच्या प्रांगणाकरता येण्याकरता निघाले. मोठा पंडाल आहे, तिथं त्यांनी महाराज अशा पद्धतीनं भक्तिज्ञान वैराग्य आलेले आहेत. सर्वजण कथा श्रवण करतायत. सर्वांच्या कानावर अशा पद्धतीने शब्द येऊ लागले, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. सर्वांच्या कानावर शब्द येऊ लागले, भगवंताचं भजन कोण गात आहे म्हणून सर्वजण पाहू लागले. चमत्कार दिसला. भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा, प्रेमैक रूपा सहसा विरासित, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथेती नामानी मुहुर्वदंती. ऐकतात ना सर्वजण. भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा. भक्तीची सूत म्हणजे मुलं तरुण झालेली आहेत. भक्ती सुतो तो तरुणो गृहीत्वा, प्रेमैक रूपा सहसा विरासित. प्रेमानं भगवंताचं भजन करत करत त्या स्थानावर अशा पद्धतीने विराजमान झाले. आणि भगवंताचं भजन त्यांनी करतायत, नृत्य करत करत त्यांनी आले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथेती नामानी मुहुर्वदंती. भगवंताचं नामस्मरण त्यांनी करतात. सर्वांना आश्चर्य वाटलं. पाहिलं नमस्कार त्यांनी अशा पद्धतीने भक्तीनं सनकाधिक संतांना केला. नारदांचं त्यांनी कौतुक केलं.
जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्या ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतास्मि. नारदांना नमस्कार केला, सनकादिक संतांना नमस्कार केला. बऱ्याच लोकांनी वादविवाद केले. ही कोण आहे तिने विचारलं, कोण आहेस तू? सांगितलं माझं नाव भक्ती आहे. हे ज्ञान वैराग्य आहेत. बाकीचे ऋषीमुनी म्हणले भक्ती ज्ञान वैराग्यच आहेत, कशावरून? बऱ्याच वेळापर्यंत त्यांनी वादविवाद झाला. नंतर ही भक्तीचं आहे हे सिद्ध झालं. मग भक्तीनं पुढचा प्रश्न विचारला, महाराज मी इथे कथा श्रवण करण्याकरिता आलेले आहे, मला सांगा मी कुठे राहू, मला राहण्याचं स्थान द्या. मग सनकादिकाने सांगितलं, भक्तेषु गोविंद स्वरूप कर्त्री प्रेमैक धर्त्री सहसा विरासित. तू भक्तांना त्यांनी गोविंद स्वरूप प्राप्त करून देणारी आहेस. मग तू कुठे राहायचं आहेस? म्हणून तू त्यांनी निरंतरम वैष्णव मानसानी, वैष्णवांच्या मनामध्ये कायमस्वरूपी राहा असं त्याला राहण्याची जागा दिली. पण भक्ती कुठे राहते असा प्रश्न जर कोणी तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आहे, भक्ती ही वैष्णवांच्या मनामध्ये राहते, वैष्णवांच्या हृदयामध्ये राहते. पण भक्ती ज्ञान वैराग्यांना त्यांनी राहण्याचं स्थान प्राप्त झालं आणि ते अतिशय समाधानी सुखी झालेले आहेत. कशानं झाले असतील सुखी? तर भागवत कथेच्या श्रवणानं सुखी. अजून भागवत ऐकलं नाही, फक्त भागवत कथा होणार आहे असा निरोप मिळालेला आहे. आणि अशा अवस्थेत त्यांनी भक्ती ज्ञान वैराग्य तिथे जाऊन पोहोचले आणि ते सुखी झालेले आहेत. एवढं श्रेष्ठत्व भागवताचं आहे. हा भागवताचा दुसरा महिमा आहे महाराज. पहिला महिमा ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाला. दुसरा महिमा भक्ती ज्ञान वैराग्य त्यांनी अशा पद्धतीने सुखी झाले. हे ऐकून, हे पाहून नारदजी महाराजांना फार समाधान वाटलं. आधी म्हणत होते भागवतानं काय होईल, वेदवेदांत घोषस्य वेदा, हा वेदाचा घोष, गीतेचा पाठ याच्यापेक्षा भागवताला सामान्य समजत होते. पण आता मात्र त्यांनी भागवत फार श्रेष्ठ आहे हे नारदांना कळालं. नारदजी सनकादिक संतांच्या समोर म्हणतात, महाराज मला भागवताचा महिमा कळा. 2 महिने आपण त्यांनी श्रवण केले. आता पुन्हा विचारायला लागले, महाराज सांगा ना मला, या भागवताच्या माध्यमातून अजून कोणाकोणाचा उद्धार होतो? के विशुद्धंती वदंतु मह्यम सप्ताह यज्ञेन कथामयेन कृपालोभिर्लोकहितं विचार्य प्रकाशित कोपी नवीन मार्ग. कोणाकोणाचा उद्धार ही भागवत कथा करते ते सांगा. मग सनकादिकांनी सांगायला सुरुवात केली. ऐका. कुमारा उचुहू हे मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गः क्रोधाग्निदग्धा कुटिलश्य कामिन सप्ताह यज्ञेन कलो पुनंती. ते जी माणसं सदैव पाप करण्यामध्ये रत आहेत, जी माणसं दुराचार त्यांनी करणारे आहेत आणि अशा लोकांनी सुद्धा जे क्रोधाग्नीमध्ये जळतात, असे असणारे जे लोक आहेत त्या लोकांनी जर श्रीमद भागवत कथेचं श्रवण सप्ताह रूपात त्यांनी श्रवण केलं तर त्यांचाही भागवत कथा उद्धार करते. हे श्रेष्ठ असणारं साधन आहे. म्हणून दुर्जनांचा सुद्धा उद्धार करण्याचं सामर्थ्य भागवत कथेमध्ये आहे. म्हणजे असं ऐकत असताना असा विचार करू नका, चुकीचं पण वागायचं आणि संध्याकाळी कथा ऐकायची. दिवसभर त्यांनी काहीतरी चुकीचं करायचं आणि संध्याकाळी कथा ऐकायला जायचं, म्हणजे सगळ्या पापांचं क्षालन होतं. तसला अर्थ त्याचा होत नाही. आजपर्यंत ज्यांनी पाप केलेलं आहे, मी पाप करत आलेलो आहे याची जाणीव आहे आणि ते पाप त्यांनी आता माझ्या हातानं परत कधीच घडणार नाही असा निश्चय करून, पापाचा त्याग करून जर श्रीमद भागवत कथेचं श्रवण केलं तर त्या सगळ्या पापाचं क्षालन होईल आणि भागवत कथा तुमचा उद्धार करेल. म्हणून चुकीचा अर्थ त्यांनी घ्यायचा नाही. वक्तृ तात्पर्य कळालं पाहिजे, महत्त्वाची गोष्ट आहे. नाही तर व्याभिचार पण करायचं आणि कथा पण ऐकायची, नाही तर चोऱ्या पण करायच्या आणि कथा पण ऐकायची, कधी कधी कथेला जाऊनच चोरी करायची, असंही त्यांनी पाहायला मिळतं महाराज. म्हणून चुकीचं वागायचं आणि कथा ऐकायची, मग उद्धार होईल असा विचार करायचा नाही. कथा उद्धार करते, फक्त त्यांनी चुकीचं वागणं बंद करावं लागेल आणि मग त्यांनी कथेचं श्रवण करावं लागेल. या कथेच्या प्रांगणात आलात तरीसुद्धा त्यांनी महाराज सगळं पाप जळून जाईल, एवढं सामर्थ्य कथेचं आहे. अशी श्रेष्ठ असणारी कथा आहे.